जय जय रघुवीर समर्थ. एकंदरीतच या संबंध अध्यात्मामध्ये आपल्याला स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे ते नष्ट करायचं आहे. त्याला तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आपुले मरण पाहिले म्या डोळा. माझा मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, याचा अर्थ माझं मन जे आहे ते माझ्या देखत नाहीसं झालं. मला उन्मनी अवस्था प्राप्त झाली. म्हणून अहंकाराचं विसर्जन आहे. संबंध परमार्थशास्त्र हा अहंकाराचा निराश आहे. मग त्या अहंकाराच्या निरासातला पुढचा टप्पा आहे अर्चन भक्ती. आता आपल्याला असं वाटेल की इतके दिवस सद्गुरूच्या सेवा सांगितली, सद्गुरूच्या सहवासामध्ये अद्वैत बोध प्राप्त झाला, आता पुन्हा अर्चन भक्ती काय? आपल्या सगळ्यांची समजूत अशी आहे की मूर्तीपूजा ही फार कनिष्ठ दर्जाची साधना आहे. काही काही गोष्टी आपल्या मनामध्ये अशा बसून गेलेल्या आहेत. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे मूर्तीपूजक जो आहे तो बिगिनर आहे. आत्ताशी कुठे सुरुवात झाली आहे आणि आपण अद्वैतामध्ये आहोत म्हणजे आपण फार मोठे आहोत, फार आपली साधना झालेली आहे. इतक्या चुकीच्या कल्पना अध्यात्मासंबंधीच्या असतात. भगवान रामकृष्णाचं जीवन जर पाहिलं तर फक्त पूजेतनं त्यांनी सगळं प्राप्त करून घेतलेलं आहे. व्याकुळता हा रामकृष्णांच्या साधनेचा आत्मा आहे. म्हणून ठाकूरांनी म्हटलेलं आहे, ज्या ज्या भावांच्या साधना मी केल्या 7 दिवसापेक्षा जास्त वेळ लागला नाही. प्रत्येक भावाद्वारे अवघ्या 7 दिवसात त्यांनी त्या अनुभूतीची प्राप्ती करून घेतली. याचं कारण तीव्र व्याकुळता, आणि त्या व्याकुळतेमुळे त्यांना अल्पावधीमध्ये ती उंची गाठता आली. जेव्हा अर्चन भक्ती करायची असते तेव्हा त्या अर्चन भक्तीमध्ये ज्याची आपण पूजा करत आहोत तो प्रत्यक्ष आहे हा भाव असला पाहिजे. वरती ठाकूर आहेत का, ठाकूरांची मूर्ती आहे. प्रल्हाद महाराजांना मूर्ती शब्द वापरायला आवडायचा नाही. साखरखेड्याला नैवेद्य दाखवायचे होते आणि त्यामध्ये 6 नैवेद्य होते. 5 नैवेद्य नेले गेले स्वयंपाकघरातनं, 1 नैवेद्य राहिला. मग महाराजांनी विचारला, हा नैवेद्य कुठला आहे? तर तो पुजारी म्हणाला, तो रामानंद महाराजांच्या मूर्तीचा आहे. प्रल्हाद महाराज म्हणाले, रामानंद महाराज नाही आहेत का, प्रत्यक्ष मूर्ती आहे का? गोंदवल्याला शिबिर होतं मे महिन्यामध्ये, आणि मे महिन्यात पाण्याची इतकी टंचाई निर्माण झाली की शिबिर आता घ्यायचं झालं आणि 2000 लोक जर आले तर पाणी पुरेल की नाही, ट्रस्टीनं काळजी. ते ट्रस्टी जे आहेत ते मुंबईला आले आणि बेलसरांना भेटले आणि ते बाबांना म्हणाले, बाबा शिबिर म्हटले पोस्टपोन करायचा विचार करतोय. तर बाबा म्हटले, का बरं? म्हटले, गोंदवल्यात पाण्याची फार टंचाई आहे. बाबांनी एकच प्रश्न विचारला, गोंदवल्यात महाराज आहेत ना? तोंडात मारल्यासारखे ते ट्रस्टी जे आहेत ते पुन्हा गोंदवल्याला आले. ते संबंध शिबिर व्यवस्थित झालं. संबंध शिबिरामध्ये कधीही पाणी कमी पडलं नाही आणि शिबिर संपलं आणि लगेच धोधो पाऊस पडला आणि पाण्याची सगळी सोय झाली. महाराज आहेत हे आपण विसरूनच जातो. मूर्तीपूजेमध्ये मूर्ती नाही आहे, प्रत्यक्ष परमेश्वर आहे. आणि प्रत्यक्ष परमेश्वर आहे असं समजून त्याची पूजा आहे. दक्षिणेश्वरला कालीमातेची पूजा रामकृष्णांच्या आधी त्यांचे थोरले बंधू रामकुमार करत होते आणि रामकृष्णांच्या निर्णयानंतर बाकीचे लोक पूजा करायला लागले. तीच कालीमातेची मूर्ती आहे. पण भगवान रामकृष्ण देवांनी आपल्या भावाने त्यामध्ये चैतन्य निर्माण केलं. त्यांच्या बंधूंनाही ते जमलं नाही, नंतरच्या पुजाऱ्यांनाही ते जमलं नाही. याचा अर्थ मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण करणं, ती प्रत्यक्ष जिवंत करणं हे भक्ताच्या भावावरती अवलंबून आहे. असे हो जया अंतरी भाव दैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे चाप पाणी, निपेक्षी कदा रामदास. जे म्हटलं ना, एक काल्पनिक भाविष्य तुमचं तुम्ही तयार करा आणि त्या भावविश्वामध्ये पूर्णपणे राहा. हा जो भक्त आहे गोपाल, तो सकाळी एकदा आला
की दिवसभर तो माताजींच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असेल. माताजींना जेवण करायचं आहे, मग स्वयंपाक, मग माताजींना ही भाजी आवडते, माताजींना ती भाजी आवडत नव्हती, माताजींना फार तिखट चालत नव्हतं, मग त्या पद्धतीने डोक्यात सारखा विषय, आज माताजींना काय करायचं, आज माताजींना कुठली साडी नेसवायची, आज माताजींना कुठल्या प्रकारचे पदार्थ द्यायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माताजी हेच त्याचं भावविश्व झालेलं होतं. 6 महिने तो अशी नेटाने पूजा करत होता. एक दिवस माताजींच्या मनात आलं की या भक्ताला जाणीव करून द्यावी की तुझी पूजा मी स्वीकारते, तुझी मेहनत वाया चाललेली नाही आहे, सर्टिफिकेट द्यावं, पावती द्यावी, असं माताजींच्या मनात आलं. असं घडलं की एक दिवस तो गोपाल जो आहे तो पूजेला आला आणि सकाळी माताजींना दंतमंजन द्यायचं विसरला. दातून जे ठेवायचं दातून ठेवायचं. मग थोड्या वेळाने माताजींना आता नॅपकिन, माताजी आता ओठ पुसणार, डोळे पुसणार, कारण तोंडावरनं हात फिरवलेला आहे तोंड धुतल्यानंतर. मग माताजींना तो नॅपकिनने डोळे पुसायचे, ओठ पुसायचं, गाल पुसायचे, काच पुसायची नाही. मग हे सगळं करत असताना एक दिवस तो दंतमंजन द्यायचं विसरला. त्याच्याही लक्षात नाही राहिलं की आपण दंतमंजन विसरलो म्हणून. त्या उद्बोधन कार्यालयाचे अध्यक्ष होते स्वामी शारदानंद. पहाटे 3 वाजता माताजी स्वामी शारदानंदांच्या स्वप्नात गेल्या आणि म्हणाल्या, आज गोपालने मध्ये दातून नाही दिया, गोपालने मला दंतमंजन दिलं नाही, अशी शिकायत, तक्रार माताजींनी शारदानंदांजवळ केली. शारदानंदाने आश्चर्य वाटलं. ते जागे झाले. ते म्हणले, बघू आता गोपाल आला म्हणजे विचारू. आता गोपाल येईपर्यंत काही सोय नाही काही विचारायची, कळणार कसं. गोपाल येईपर्यंत थांबले. गोपाल आला 5:30ला. माताजीने विचारलं, अरे गोपाल, तूने माँ को आज दातून नहीं दिया, कल माँ को दातून नहीं दिया. तो एकदम थांबला, थोडं आठवलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपण सकाळी आलो आणि एकदम माताजींना दूधच दिलं, आपण दंतमंजन दिलं नाही. तो म्हटलं, हाँ महाराज मैं तो भूल गया, लेकिन आपको कैसे पता चला, तुम्हाला कसं कळलं. कारण त्याला आश्चर्य वाटलं की मी दंतमंजन माताजींना दाखवलं नाही, दिलं नाही, हे यांना कळलं कसं काय. तेव्हा शारदानंद म्हणाले, अरे गोपाल, माँ सपने में आई और माँ ने बताया कि मुझे गोपाल ने दातून नहीं दिया. त्याला तर राग आला. तो म्हटला, माँ ने आपको क्यों बताया, मुझे क्यों नहीं बताया. ते म्हणले, अरे मैं अध्यक्ष हूं ना इसलिए मुझे बताया. याचा अर्थ असा की गोपाल माताजींची जी जी सेवा करत होता ती सेवा माताजी घेत होत्या. आता कॉलेजची मुलं म्हणतात, आपण देवाला नैवेद्य दाखवतो, देव काय खातो का, आय डोंट बिलीव्ह. विवेकानंद एकीकडे असंच तर्क करणारे होते. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, या पृथ्वीच्या पाठीवरती मूर्तीपूजेचा मी जेवढा द्वेष केला तेवढा कुणीही केला नसेल. आणि त्या पातकाचं फळ म्हणून की काय, मला अशा माणसाच्या चरणाजवळ बसून अध्यात्माचे पाठ घ्यावे लागले की ज्या माणसाने आयुष्यात जे काय मिळवलं होतं ते सगळं मूर्तीपूजेद्वारे. रामकृष्णांकडनं सगळं शिकावं लागलं. पण ते स्वामी विवेकानंद साकार मानत नव्हते. और रामकृष्णांकडे आल्यानंतर पहिले 2-2.5 वर्ष ते कालीमातेला नमस्कार सुद्धा करत नव्हते, मंदिरातच जात नव्हते, नमस्कार करायचा प्रश्नच नाही. पण हळूहळू रामकृष्णांनी त्यांचं रूपांतरण घडवलं आणि कालीमाता ही नुसती पाषाणाची मूर्ती नाही आहे, ती प्रत्यक्ष आहे, ती आपल्याकडे पाहते आहे, ती आपले सगळे व्यवहार बघते आहे, ती आपल्या जीवनातल्या सगळ्या घटनांची साक्षी आहे. मग आपल्या घरातले देव हे आपल्या घराचे मालक असून आपण त्या घराचे विश्वस्त आहोत आणि त्या देवांच्या सत्तेनं या घरातले सगळे व्यवहार चाललेले आहेत, त्याच्या कृपेनं आपल्याला सगळं मिळतं आहे. अशा भावामध्ये जर त्या देवाची पूजा केली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या देवामध्ये सुद्धा तुमच्या भावामुळे चैतन्य निर्माण झालं, की ते सगळे आहेत, अस्तित्वात हयात आहेत. मग समर्थाने म्हटलेलं आहे, नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने या नाव 5वी भक्ती श्रीराम. नाना तीर्था क्षेत्रा सजावे
तेथे त्या देवाचे पूजन करावे, नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी श्रीराम. पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिमळद्रव्ये बहुते, धूपदीप असंख्याते निरांजने कर्पुराची श्रीराम. नाना खाद्य नैवेद्य सुंदर, नाना फळे तांबोल प्रकार, दक्षिणा नाना अलंकार, दिव्यांबरे वनमाळा श्रीराम. शिबिका छत्रे सुखासने, माही मेघडंबरे सूर्यापाने, दिंड्या पताका निशाणे, टाळ घोळ मृदांग श्रीराम. नाना वाद्ये नाना उत्साव, नाना भक्त समुदाव, गाती हरिदास सद्भाव, लागला भगवंती श्रीराम. वने उपवने पुष्पवाटिका, तापस्यांच्या पर्णकुटिका, ऐसी पूजा जगन्नायका, यथा सांग समर्पावी श्रीराम. शुकशारिका मयोरे, बदके चक्रवाके चकोरे, कोकिळा चितळे सामरे, देवाळी समर्पावी श्रीराम. काय समर्थांची रसिकता आहे बघा. पूजा याचा अर्थ नुसती मूर्तीपूजा अपेक्षित नाही समर्थांना. तुमचं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताचं किंवा तुमचे जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंचं जे मंदिर आहे त्या मंदिरात काही कमी असता कामा नये. मग खोल्या असाव्यात, वेगळ्या प्रकारची यंत्र असावीत, वेगळ्या प्रकारची सामग्री असावीत, नाना प्रकारची झाडं असावीत, लताविल्या असाव्यात, सुंदर बाग बगीचा असावा, तिथं मोरासारखे आणि चकोरासारखे पक्षी असावेत, गोशाळा असावी, वेदपाठशाळा असावी, सगळं भव्य असलं पाहिजे. ज्या देवाची आपण पूजा करत आहोत किंवा ज्या सद्गुरूंना आपण आपलं मानत आहोत त्यांच्या जागी काही कमी असता कामा नये. सगळं भव्य आणि दिव्य असलं पाहिजे, सगळं उत्तम असलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा समर्थ रामदास या ठिकाणी करतायत. म्हणजे आपलं मंदिराचं स्थान जे आहे ते भव्य आणि दिव्य असलं पाहिजे. उगीच काहीतरी तिथं अस्वच्छता आहे, अनेक गोष्टींची त्रुटी आहे असं अजिबात असता कामा नये. जर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताचं अस्तित्व आहे, प्रत्यक्ष परमात्मा आहे तर सगळं उत्तम असलं पाहिजे. म्हणून त्या त्या तीर्थस्थानी जा, त्या देवाला खाद्य नैवेद्य वस्त्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करा. ज्या पद्धतीने आपल्याला सेवा करता येईल त्या प्रत्येक पद्धतीने सेवा करा. मगाशीच म्हटलं की भगवंत हा आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे, आपल्या कुटुंबाचा घटक झाला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला करताना हां हे ठाकूरांना आवडते, हे ठाकूरांना द्यायचं राहिले. माझ्या माहितीच्या एक भगिनी आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांनी कापड खरेदी करताना पहिल्यांदा ठाकूरांसाठी वस्त्र खरेदी केलं की ठाकूर हे आपल्या कुटुंबाचा एक घटक आहेत. आपण आता सगळं लग्नाचं साहित्य करणार आहोत, मग त्याबरोबर ठाकूरसुद्धा आपले फॅमिली मेंबर आहेत. घरात म्हाताऱ्या माणसाला आपण घेतो की नाही, आजी असेल तर त्या आजीला साडी घेतो, नऊवारी घेतो, म्हातारा मनुष्य असेल त्याला धोतर घेतो. मग आपल्या कुटुंबाचा ठाकूर हा एक घटक आहेत. आपल्या घरामध्ये पंखे आहेत, मग ठाकूरांचे तर पंखा नको का? आपल्या घरामध्ये खुर्च्या आहेत, मग ठाकूरांची तर खुर्ची नको का? ज्या ज्या गोष्टी आपल्या घरात हव्या असतात त्या सगळ्या गोष्टी भगवंताची तिथं असल्या पाहिजेत. मला सुगंधाची आवड आहे, मग भगवंताला फुलं. मी गरम पाण्याने स्नान करतो, मग भगवंताला गरम पाण्याचं स्नान. मला चांगले चांगले कपडे घालायला आवडतं, मग भगवंताला कपडे. मला जमिनीवर बसायला आवडत नाही, सतरंजी म्हणा, काहीतरी चांगलं आसन असावं, मग भगवंताला सुद्धा काहीतरी आसन. भगवंताची उत्तम सेवा आपल्या हातून घडली पाहिजे, सद्गुरूंचं उत्तम सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. आणि प्रत्यक्ष घडत नसेल तर समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी, मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी श्रीराम. मने भगवंतास पुजावे कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे मानस पूजा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अर्चन भक्ती नाम
समास 5वा श्रीराम. जे जे आपल्याला अर्पण करायचं आहे ते प्रत्यक्ष अर्पण करावं, आणि जर प्रत्यक्ष अर्पण करणं शक्य नसेल तर मानसपूजने अर्पण करावं. अनेकदा असं आहे की तुम्ही जर सज्जनगडला गेलात, तुमची खूप इच्छा आहे की आपण स्वतः समर्थांची पूजा करावी, पण तुम्हाला ते पूजा करणं शक्य नाही. त्यांचे काही नियम असतील, त्या नियमानुसार तुम्ही आज जाऊ शकत नाही, पूजा करू शकत नाही, काही बंधन आहेत. एक शक्य आहे, आपण मनाने समर्थांची पूजा करू शकतो. कल्याणला मी मुक्काम मला होतो, ते कल्याणचे ग्रस्त म्हटले रोज मी तासभर मानसपूजा करतो समर्थांची. बघा, मुंबईच्या सारख्या वातावरणात राहून सुद्धा माणसं देवाची आराधना करू शकतात. त्यांनी रोज संध्याकाळी ऑफिसमधनं मी आलो की 1 तास समर्थांची मानसपूजा करतो. मी त्यांना विचारलं, तुम्ही मानसपूजा कशी करता? मग त्यांनी सांगितलं, मी शांतपणे देवासमोर बसतो, मग कल्पना करतो की आपण ST स्टँडवर गेलेलो आहोत, कल्याण सातारा बस लागलेली आहे, आपण त्या बसमध्ये बसलो, सातारा आलं, आपण स्टँडवर उतरलो, लगेच सातारा सज्जनगड गाडी पाहिली, त्या गाडीमध्ये बसलो, गडावर गेलो, खंबाळ्या तळ्यावरती गेलो, तिथं छानपैकी पोहलो, स्नान वगैरे केलं, मग सोळं नेसलं, मग समाधीच्या पूजेमध्ये उतरलो, त्या समाधीजवळ बसलो, मग समाधीची सगळी वस्त्र जी आहेत ती आपण काढली, आणि यथासांग समाधीची सगळी पूजा जी आहे ती आपण आपल्या डोळ्याने केली, आपल्या हाताने केली. सगळं डोळ्यासमोर मी आणत राहतो की देवाला नैवेद्य दाखवायचे आहेत. मग आपण पंचपक्वान्नाचे नैवेद्य दाखवले. आता मानस पूजा आहे तर केवढ्याला पंचपक्वानं पडतील याचा विचार करू नका. समर्थाने म्हटलेलं आहे, कल्पनेची माळ थिटी काय निमित्त करावी. कोणी एक मानस पूजेचं बसला, एक जण म्हटले मानस पूजेला बसला आणि देवाला हार घालायला लागला. मग त्याच्या लक्षात आलं की हार फार लहान झाला आहे. मग दुसरा म्हणाला, जरा ते मुकुट काढा म्हणजे हार व्यवस्थित घालता येईल. समर्थ म्हणतात, मनानेच हार करायचा आहे, मनानेच पूजा करायची आहे, मनानेच फुलं गोळा करायची आहेत. कल्पनेची माळ थिटी काय निमित्त, तिथं कद्रूपणा कशाला करायचा. मग नैवेद्य दाखवलेले आहेत, सगळ्या प्रकारची फळं बसले आहेत, सगळ्या प्रकारची पक्वान्न आहेत. मग भगवंताची आपण यथासांग पूजा करत आहोत. मग सीतामाईची पूजा केली अशी जर कल्पना करायची असेल, मग छान सोन्याचं मंगळसूत्र घेतलं, ते सीतामाईच्या गळ्यामध्ये घातलं, छान सोन्याची लेस घेतली, ती रामचंद्रांच्या गळ्यामध्ये घातली, सोन्याचं लॉकेट आणलं, ते लक्ष्मणाला घातलं. ज्या गोष्टी प्रत्यक्ष द्याव्यात अशी तुमची इच्छा आहे, पण काही कारणामुळे तुम्ही ते देऊ शकत नाही, ते मानस पूजेमध्ये तुम्ही भगवंताला अर्पण करू शकता. आणखी एक मुंबईला ग्रस्त भेटले होते अंधेरीला, ते गोंदवलेकर महाराजांची मानस पूजा करतात. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्यांनी गेले 40 वर्ष मी गोंदवलेकर महाराजांची मानस पूजा करतो. अशी कल्पना करतो की बेल वाजली म्हणजे बसून हे कल्पना करतात. त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना विचारलं काय घेणार का. महाराज म्हटले मी सरबत घेईन. आपण त्यांना सरबत करून दिलं. मग महाराजांच्या समोर आपण बसले. महाराज म्हटले आता धावपळ करू नका, बसा जरा, काही प्रश्न असेल ते विचारा. आणि मग आपण महाराजांना प्रश्न विचारले, महाराजांनी प्रश्नांची उत्तरं दिली, आणि नंतर महाराज म्हणाले मी आता येतो. महाराज गेले. अशी मानस पूजा ते रोज करतात. ते म्हणाले आता असा अनुभव यायला लागला की मानस पूजेमध्ये बसलो असताना मी महाराजांना प्रश्न विचारतो. आत्तापर्यंत मी असं करत होतो की मी महाराजांना प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मीच कंपोज केलं. आणि मी कंपोज करताना महाराजांची जी प्रवचनाची पुस्तकं आहेत त्यातली वाक्य मी उच्चारतो. की आपण महाराजांना प्रश्न विचारला आणि महाराजांच्या प्रवचनाच्या पुस्तकात त्याचं उत्तर आहे, ते उत्तर आपणच मनातल्या मनात दिलं. आता म्हटलं अनेकदा असं घडतं की मी मनातल्या मनात महाराजांना प्रश्न विचारतो आणि माझ्या लक्षात येतं उत्तर आपण आपल्या मनाने कंपोज केलं नाही, आपल्या कानामध्ये उत्तर ऐकू आलं. म्हणजे महाराज प्रत्यक्ष बोलायला लागले. त्यांनी 2दा-3दा असं घडलं, उत्तर ऐकू आलं म्हणून मी डोळे उघडले, समोर काही नव्हतं. म्हटलं आणखी घनीभूत जेव्हा व्हाल, आणखी भाव जेव्हा पकेल तेव्हा महाराज सुद्धा समोर दिसतील. जैसा भाव दयापाशी तैसा देव तयापासी. ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष जमणार नाही त्या मानस पूजेद्वारा भगवंताला अर्पण करायच्या.